नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व ताईंना एक आनंदाची बातमी तुम्हाला देणार आहे आज. कारण ज्या गोष्टीची प्रतीक्षा ही ताईनं बघितली होती, वाट पाहिली होती, सलग 3 ते 4 महिने ते त्यांची वाट बघायची आता काहीही वेळ राहिली नाही. सर्व वेळ तुमची संपून गेली. आता तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे हे मिळणारच आहेत. आता तारीख वेळ सर्व काही फिक्स केलेलं आहे शासनानं. हे पूर्ण आजची जी माहिती आहे ते अधिकृत माहिती आहे. आतापर्यंतची माहिती पेपरला किंवा वेबसाईटला बघून तुम्हाला देत होतो, पण हे माहिती आहे ती माहिती पूर्णपणे अधिकृत आणि 100% खरी असो. बघा, कारण सोबतच्या महिलांना, गावातील महिलांना पैसे आले त्यावेळेस जुलै ऑगस्टला फॉर्म भरूनही पैसे नाही आले. त्यामुळे काही महिला ह्या त्रस्त होत्या किंवा ते टेन्शनमध्ये होत्या. आणि काही महिलांना काय होतं की पहिलं त्या महिलांनी फॉर्म भरला नव्हता की आता काय माहीत पैसे येतात की नाही किंवा योजना खरी आहे खोटी. त्यामुळे काही महिलांनी फॉर्म नव्हता भरला. पण याच्या माध्यमातून ज्यावेळेस पहिला हप्ता ज्यावेळेस महिलांना आला त्यावेळेस महिलांना वाटलं खरंच ही योजना आहे आणि पैसे येतात. त्यामुळे परत महाराष्ट्रातील तमाम भगिनी हे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ते फॉर्म भरायला लागल्या होत्या. अशा सर्वांनीच फॉर्म भरला आणि ह्या सर्व ताईंना आता प्रतीक्षा करायची वेळ अजिबात राहिली नाही. आता त्यामुळेच एक तातडीचा संदेश असा आलेला आहे लाडकी बहीण योजना यांच्या विषयामध्ये की आता हा हप्ता येणार जो आहे तो हप्ता तुमच्या अकाउंटला डायरेक्ट येण्यासाठी काही तातडीचा संदेश, तातडीच्या सूचना हे तुमच्या लाडकी बहीणद्वारे केलेल्या आहेत. आता या सूचना काय आहेत आपण पाहणारच आहोत. बघा, ज्या महिलांना एकही हप्ता आला नव्हता पण ज्यांनी 31 ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरलाय अशा महिलांना 4500 रुपये हे येणार आहेत. त्यांना आतापर्यंत पैसा आला नाही, एकही हप्ता आला नाही, पण त्यांनी 31 ऑगस्टच्या पहिलं फॉर्म भरलेला आहे त्या महिलांना 4500 रुपये येणार आहेत. आणि ज्या महिलांना 3000चा हप्ता आलाय, 2 हप्ते जुलैचा आणि ऑगस्टचा, अशा महिलांना सप्टेंबरचे 1500 रुपये यांच्या अकाउंटला येणार आहेत. ज्यांनी फॉर्म पहिलं भरलेला आहे, त्यांना पहिला हप्ता आलाय त्यांना. आणि ज्या महिलांनी फॉर्म हा सप्टेंबरला भरलेला आहे त्या महिलांना पण हप्ता हा 1500 रुपये या महिन्यामध्ये वर्ग करण्यात येईल. ही अशी अपडेट आहे वरची. आता आपण मुद्द्याला वळूया. हा पैसा तुमच्या अकाउंटला कसा आणि कधी येणार आहे आणि शेवटी आपण बघणार आहोत त्या सूचना कुठल्या आहेत तातडीच्या त्या. आता 23 तारखेपासून ते 24 पर्यंत म्हणजे आज सोमवार मंगळवार ह्या 2 दिवसामध्ये मंत्रालयाचे जे काही व्यवहार असतील, मंत्रालयीन कामकाजामध्ये जे रक्कम वर्ग करायची आहे संबंधित बँकांना, त्या बँकांना ती रक्कम आज आणि उद्या पाठवण्यात येणार आहे. आणि जे ऑफिशियली काही कामकाज आहे, काही ऑफिशियली काही कामं असतील, ती कामं हे ह्या 2 दिवसामध्ये पूर्ण करण्यात येणार आहेत. शक्यतो पडताळणी पूर्ण झाली असेल आणि काही महिलांचे अपात्र केलं असेल काही महिलांना, त्या महिलांनी जाऊन चेक करून बघावे की वेळेस जी वेबसाईट आहे लाडकी बहीण योजना त्यावर तुम्हाला ते मिळून जाईल किंवा जो जिल्ह्याची वेबसाईट जी आहे त्यावर तुम्हाला ते मिळून जाईल. सध्या ॲप कुठलं वर्क करत नाही पण तुम्हाला हा पर्याय असू शकतो. आता 23-24 ह्या 2 दिवसामध्ये जे प्रोसिजर आहे ते पैसा जमा होणार आहे तुमच्या बँकामध्ये, तुमच्या अकाउंटला म्हणत नाही मी. ह्या 2 दिवसामध्ये पैसा हा अधिकृत बँकामध्ये जमा होईल. आणि त्यानंतर 25 तारीख ते 30 तारीख ह्या दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात होईल. आता खास गोष्ट काय आहे, 30 तारखेपर्यंत ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलाय त्या सर्वच महिलांना हे पैसे तुम्हाला वरील सांगितल्याप्रमाणे अकाउंटला येणार आहेत. 4.5 आणि 1500 रुपये. आणि ही तारीख 25 ते 30 तारखेपर्यंत अकाउंटला पैसे हे येतील. पण ते अकाउंटला पैसे येण्यासाठी तुम्हाला लाडक्या बहिणीला ज्या सूचना आलेल्या आहेत अधिकृत, आपण ते बघूया. कारण हे महत्त्वाचं हे आहे. तर तुम्ही सूचना तर पालन नाही केलात तुमच्या अकाउंटला परत हे सुद्धा पैसे येऊ शकणार नाहीत. कारण ज्या महिलांनी ऑगस्टच्या पूर्वी फॉर्म भरला पण त्यांना पैसे नाही आलेत त्यांच्याकडनं सुद्धा ह्या चुका त्यावेळेस झाल्या असाव्यात 24 ऑगस्टच्या अगोदर. त्यामुळे यांच्या अकाउंटला पैसे आले नसावेत. आता ह्या नेमक्या सूचना काय आहेत किंवा ज्या चुका त्या ताईंनी केलेल्या आहेत त्याच सूचना हे दिलेल्या आहेत. बघा, पहिली सूचना आहे बँक अकाउंट डीबीटीला लिंक करून घ्या. ज्या महिलांनी बँक अकाउंट डीबीटी लिंक केलं नाही त्या महिलांनी डीबीटीला आपलं अकाउंट लिंक करून घ्या. आता ज्यांनी सर्व केले त्यांना पण सूचना आहेत, म्हणजे ह्या सूचना सर्वांसाठी आहेत.
आणि दुसरी सूचना आहे आधार सीडिंग आणि फोन लिंक हे तुम्ही करून घेतलं पाहिजे. आधार सीडिंग करणं आणि डीबीटी करणं यामध्ये फरक आहे. ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी करून घ्यायच्या आहेत. आणि त्या अकाउंटला तुम्हाला मी फोन नंबर लिंक का करायचा म्हणतो, कारण काय, सगळ्यात महत्त्वाचं कारण जर तुमचा फोन नंबर लिंक असेल, ज्यावेळेस तुमच्या अकाउंटला पैसे येतील त्यावेळेस तुमच्यापर्यंत SMS द्वारे तुम्हाला याची ती माहिती असावी लागते. तुम्हाला माहिती ही मिळून जाईल. तुम्हाला कोणाला विचारायची गरज पडणार नाही. तुम्हाला बँकेत जायची गरज पडणार नाही. थोडा तुमचा जायचा वेळ वाचेल आणि तुम्हाला घर बसल्या मेसेज येईल. म्हणून तुमचा फोन हा बँकला आणि आधारला लिंक करून घ्यायचाच आहे. तुमचा जर फोन आधारला लिंक असेल तर बँकेत तुम्हाला लिंक करायची गरज भासणार नाही, कारण तुमचं डीबीटीला तुमचं अगोदरच तुमचं आधार हे लिंक असतंच. ठीक आहे. आणि पुढला आहे महत्त्वाची सूचना येत आहे की ज्या महिलांना ऑगस्टला फॉर्म भरून पैसे नाही आले त्यांच्याकरता सगळ्यात महत्त्वाचा फॅक्ट आणि प्रॉब्लेम आहे तो म्हणजे अकाउंट इनॅक्टिव्ह असणे. म्हणजे ज्या महिलांचं बँकेमध्ये अकाउंट आहे पण ते अकाउंट कसं आहे, ॲक्टिव्ह नाही. म्हणजे जे मिनिमम रक्कम ठेवावं लागते अकाउंटला किंवा काही कारणास्तव तुम्ही KYC केली नसेल, काय असं काही कारणास्तव तुमचं अकाउंट हे तिथं ॲक्टिव्ह नाही, ते इनॅक्टिव्ह आहे. म्हणजे तुमचं अकाउंट आहे पण ते अकाउंट चालू नाही, ते अकाउंट ठप्प केले किंवा त्या तुमचं अकाउंट त्याला स्थगित केलेलं आहे. अशा काही महिलांचे अकाउंट असतील, त्यांनी जाऊन चेक करून बघावं. आता मी कालची एक केस बघितली, ती ताई मला बोलायची की माझे पैसे नाही आलेत. मी ताईला ते सांगितलं की ताई तुम्ही काम करता बँकेत जाऊन एक वेळ चेक करून बघा तुमचं अकाउंट ॲक्टिव्ह आहे की इनॅक्टिव्ह आहे. जाऊन ते ताईनं जाऊन चेक केलं त्यावेळेस तिला कळलं की आपल्या अकाउंटला पैसे आलेले आहेत पण ते मनी होल्ड झालेली आहे, कारण तुमचं अकाउंट हे ॲक्टिव्ह नाही. मग त्यावेळेस त्यांनी पुढली प्रोसेस केली, त्यांना एक लिगल अर्ज देऊन ते बँकेतनं आले. ही घटना आहे सोलापूरमधील, सोलापूर शहरमधील हे गुरु नानक चौक परिसरातील. असेच काही महिलांना पैसे आलेले आहेत पण त्यांना हे माहिती नाही आपल्या अकाउंटला पैसे आलेले आहेत म्हणून. त्या महिलाला हेच वाटतंय आपल्या अकाउंटला पैसे आले नाही आपण त्यावेळेस फॉर्म भरला. म्हणून हे जे तिसरं जे आहे अकाउंट तुमचं ॲक्टिव्ह तुम्हाला करून घ्यायचं आहे. तुमचं अकाउंट जर अनॅक्टिव्ह असेल तुम्हाला तुमचं अकाउंट ॲक्टिव्ह करून घ्यायचंच आहे. मग तुमच्या अकाउंटला हे पैसे मिळणार आहेत, नाहीतर तुमच्या अकाउंटला पैसे हे मिळणार नाहीत. आणि पुढली महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला ह्या 3 ज्या सूचना आहेत तुम्हाला सूचना समजल्या असतील. तुमच्या ह्या 3ही तुम्ही सूचना तुम्ही व्हेरीफाय करून बघा. आणि एक महत्त्वाची गोष्ट, ज्या महिलांना पहिलं पैसे आलेले आहेत 3000 रुपये अशाही महिलांनी आणि बाकी सर्व महिलांनी एक वेळेस त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म चेक करून बघा. तुम्ही अप्रूव्ड आहात की तुम्हाला परत आधार तुम्हाला अपलोड करायला सांगत आहे. बघा कालचा प्रॉब्लेम बघितला, मिनिमम महिलांचा प्रॉब्लेम एकच आहे. ते सांगत आहेत की तुम्ही आधारला तुमचं आधार कार्ड आहे ते अपलोड करायचं तुम्हाला परत. काही महिलांना सांगितलं त्यांनी आधार कार्डची फ्रंट बाजू आणि जी बॅक बाजू आहे ते अपलोड करायला सांगितलेलं आहे वेबसाईटला. कालचीच घटना आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे पूर्वी आलेत म्हणून तुम्ही शांत राहू नका किंवा तुम्हाला पैसे हे आता येतील तुम्ही ह्या भ्रमत राहू नका. तुम्हाला चेक करून बघा, कारण सोपं गोष्ट तुम्ही वेबसाईटला जाऊन तुम्ही ती लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in वर जाऊन कॉमवर जाऊन तुम्ही आपला फॉर्म तुम्ही चेक करू शकता. तुमचा फॉर्म अप्रूव्ड आहे की तुम्हाला त्याने थोडं तात्पुरतं तुम्हाला होल्डवर ठेवून तुम्हाला त्यांनी आधार कार्ड मागितलंय का तुम्ही जाऊन चेक करा. हे मित्रांनो महत्त्वाचे ताईंनो हे महत्त्वाच्या काही गोष्टी होत्या, काही सूचना होत्या त्या म्हणजे पूर्ण शासकीय सूचना आणि अधिकृत सूचना होत्या. आणि ही जी आपण माहिती बघितलेली आहे ती माहिती पूर्ण अधिकृत आहे. भले तुम्हाला मी मनानं सांगत नाही यातला भाग नाही, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अधिकृत आहेत. त्या गोष्टी आलेल्या आहेत वरून तुम्हाला ते सांगत आहे. तुम्ही एवढं अप्लाय करून घ्या. तुमच्या अकाउंटला पैसे हे 25 तारखेपासून तुमच्या 30 तारखेपर्यंत अकाउंटला पैसे यायला सुरुवात होईल. ज्या वेळेला अजून केलं त्यांनी आज उद्या ह्या गोष्टी करून घ्या. एक वेळ चेक करून बघा. तुमचं जर पूर्णपणे अप्रूव्ह तुमचं पूर्ण ॲक्टिव्ह तुमचं अकाउंट असेल तुमच्या अकाउंटला पैसे येणारच. आतापर्यंत ज्या महिलांना 1ही रुपया आला नाही अशा सर्व महिलांना, ज्या महिलांचे बघा अकाउंट अप्रूव्ड आहेत त्या महिलांचे फॉर्म घेतलेले आहेत आणि जे महिला अप्रूव्ड आहेत त्या योजनेकरता त्या अशा तमाम महाराष्ट्रातील बहिणींना पैसे हे 25 ते 30 पर्यंत येणार आहेत अकाउंटवरती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते पण खाली कमेंट करून सांगा. आणि तुमचं अकाउंट ॲक्टिव्ह आहे का तेही कमेंट करा. तुम्हाला किती आतापर्यंत हप्ते आले तेही कमेंट करा. तुमचे पेंडिंग हप्ते किती आहेत तेही कमेंट करा. आणि
1500 रुपयाच्या महिला कोणी कोणी आहेत ते त्यांनी कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा ताईंनो, कारण आपण असेच योजनेविषयी असेल किंवा नोकर भरतीविषयी असेल माहिती आपण खात्रीशीर आणत असतो.